बॉलिंग फार कमी पाहायला मिळालं. बॅटचा स्टान्स हा रोल केला होता, परंतु त्या दरम्यान चेंडू वेगाने गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज कुणाल बॉलिंग हाताळतोय पहिल्या षटकामध्ये. राऊंड द विकेट जातोय. यावेळेला लॉफ्ट केलाय, पावलांचा वापर केला, फ्रंट फुटला आणि लॉफ्ट केला चेंडूला. लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपलाय. बिग विकेट डाऊन. देव मासा नव्हे तर हा मोठा शार्क मासा, शार्क मासा नव्हे तर हा 100 हत्तींचं बळ असलेला मोठा गडी गारद होतोय. विकी भोईर नावाचा केळणी संघाचा हा हुकमीचा एक्का बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. दर्शवलंय की स्क्रीनच्या समोरच्या प्रेक्षकांनी स्क्रीन मोकळी करा. स्क्रीनच्या समोर खुर्च्या टाकून बसलेले प्रेक्षक, विनंती आहे आपणास की आपण स्क्रीन मोकळी करा, कारण स्क्रीन ही चेंडू दिसण्यासाठी असते. चेंडू साईट होत नाही तिथे नीटसा. डोळ्याच्या समोर तुम्ही दिसताय, बॅट्समनला चेंडू नीटसा दिसला पाहिजे. तर कृपया आपली स्पर्धा आहे, आपण आपल्या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही चांगले प्रेक्षक आहेत आमचे, तुमची आम्हाला फार गरज आहे आणि तुमच्या सहकार्याची आम्हाला फार गरज आहे. तर तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती. सुंदर इथे फटका, सुंदर चेंडू आणि झेल सुद्धा अतिसुंदर टिपला लॉंग ऑफला. सफवान बुबेरी जी, उन सभी को जरा बाजू में कर दो. येस, सफवान जी तिथे लक्ष देतीलच. बुबेरे आपले आहेत तिथे बसलेले. तर चला, इथे पहिला धक्का बसला तो टीम केळणी संघाला. संघर्ष 11 संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. राऊंड द विकेट. बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला फक्त दिशा दिली होती. सरळ बॅटचा हा नजारा पेश होता. पुस्तकी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बघा, डील करून दाखवते बॅट्समन की मला हा चेंडू लॉफ्ट करायचा होता, लॉफ्टेड फ्लॅशी ऑफ ड्राइव्ह मारायचा होता, परंतु तिथे आधी जमलं नाही आणि एक धाव तिथे अंकित केली आहे. बॅट्समन रॉकेश वन डाऊन जो गेलाय त्याच्या बॅटमधून पहिली धाव इथे आलेली आहे केळणी संघासाठी. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट कट आहे, लाऊड अपील केली होती. बॅटची पातळ एज लागली त्या ठिकाणी. काय भन्नाट स्विंगिंग चेंडू होता तो. टप्पा पडला, खाली राहिला. गुड लेनच्या पुढे थोडासा टप्पा पडला होता आणि चेंडू अक्षरशः तिथे स्कीड झाला, खाली राहिला. त्या कारणाने बॅट्समनची बॅट आणि चेंडू थोडंसं संपर्कित आले आणि बीट झाले फलंदाज. रिहानजी सरवले, आपण या जरा स्टेजकडे. आपल्याला बोलवत आहेत आमचे अफजलजी मुल्लाबाई. रिहानजी सरवले, आपण या. तर इथे चेंडू आलाय तो डॉट. धावसंख्या 2. बॅटिंग करणारा संघ केळणी संघर्ष 11. पहिला धक्का लागला विकी भोरच्या माध्यमातून आणि त्या संकटातून बाहेर कसं निघायचं हा सुद्धा प्रश्न आता संदेश आणि राकेशकडे भिडसावत असेल. हो, यावेळेला लेगलांचा प्रयत्न होता. फुल लेनचा चेंडू पंच अगदी आमच्याकडे फिरतायत आणि नक्कीच सांगतील की हा वाईड आहे. कव्हर करे पण एक अजून धाव तिथे धावून काढलेले आहे. 1+1 2 धाव इथे वाढवल्या जातील आमचे स्कोरर नयन धुमाळ यांच्याकडून. धावसंख्या 4 वर. सिद्धिविनायक आपटी विरुद्ध संघर्ष केळणी असा हा सामना रंगतोय प्रेक्षको. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजचा शेवटचा आपला अंतिम दिवस आहे. जसा दिवस पुढे जाईल तशी ह्या स्पर्धेची रोमांचकता वाढत जाईल, थरारकता वाढत जाईल, उत्कंठा शिगेला पोहोचेल. तुमच्या डोळ्यांचं पारणे फेडणारा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जागा सोडू नका, स्क्रीन बंद करू नका, 10 किक लाईव्ह चालू ठेवा. पाहता पाहता सुद्धा तुम्ही मोबाईलकडे बघत राहा आणि ह्या क्रिकेटचा आनंद घेत राहा. घर बसल्या सुद्धा तुम्ही ही स्पर्धा अनुभवू शकता. घरातल्यांना सुद्धा सांगा की 10 किक लाईव्हला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एका सबस्क्राईब करण्याने तुमचं नुकसान होणार नाही, परंतु जे मेहनत करतात आमचे 10 किक लाईव्हवाले त्यांचा इथे आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांना सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी तुमचं थोडंसं नकळतपणे सहकार्य मिळू शकतं. तर तुम्ही ते सहकार्य करावं असे आयोजकाची विनंती आहे की आपण 10 किक लाईव्हच्या मेहनतीला इथे साथ द्यावी, त्यांना त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्या साथीला यावं. तर इथे पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या इथे पाहतो आपण 1 गडी बाद. ती 5 वर. 5 धावा दिल्या गोलंदाज कुणालने. माझ्यासोबतीला जोडले गेलेत रिहान आता सरवले स्कोरिंगसाठी. टीम मेंबर आहेत. आयोजकमध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी आहे. पण तिथे मैदानामध्ये आता बघायचं आपल्याला की कोणता फलंदाज चांगली कामगिरी करेल, कारण संकट त्यांच्यात फार मोठं ओढवलंय. विकी भोईर नावाचा जो फलंदाज खंदा फलंदाज बाद झालाय एकही धाव न करता, आणि त्या संकटातून कसं आता बाहेर निघायचं, कोणता फलंदाज संकट मोचक असेल ते आपल्याला इथे पाहायला नक्कीच आवडणार आहे.
कारण अशी खेळी साकार होत असताना आपल्याला आनंद होत असतो, त्याला फायटर म्हणतात झुंज देणाऱ्याला. हो, फायटिंग सुरू झाले. अप्पी स्क्वेअर कट आणि तिथे डीप कव्हर पॉइंटला झेल सोडलेला आहे. सहज सोपा झेल ड्रॉप. तिथे फिल्डिंग जमावट बरोबर केली होती. अकॉर्डिंग टू द फील्ड बॉल टाकला होता आणि वीरेंद्र सेहवाग स्टाईलनी अप्पी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता बॅट्समनने, परंतु टायमिंग जुळलं नाही. तिथे चेंडू उंच गेला, झेलचा प्रयत्न झाला आणि त्या फिल्डरचं बघा पुनर्वसन होत असतंय. लगेच वाहुलीवरून गोविली पाठवले आणि गोविलीच्या वाहुलीला इकडे घेतलंय. याला पुनर्वसन म्हणतात. ते केलं पाहिजे की ठेस लागला की माणूस शाणा झाला पाहिजे. ते शहाणपण इथे सुचलंय, परंतु इथे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कारण फलंदाजाला जीवनदान मिळालं की तो फलंदाज चांगलं परफॉर्मन्स नंतर देत असतो. हो, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. दूरवरून बॅट फिरवली, बॅट वेगाने स्लॅश केली होती त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान बॅटच्या टोला चेंडू मिडल झाला होता. कव्हर पॉइंटला कव्हर करे, पण एक सिंगल इथे धाव अर्जित केली जाते बॅट्समन कडून. धाव संख्या 7 वर टीम संघर्ष 11 केळणी संघाची एका गडाच्या मोबदल्यात. दुपारी 2 वाजायला आलेत, जवळपास 1:52 झालेत. म्हणजे जवळपास या स्पर्धेचे 3.5 दिवस उलटलेत रिहान, आणि सक्सेसफुल उलटले. सक्सेसफुल केले आमच्या आयोजक मंडळाने, ज्यांची अथक मेहनत या स्पर्धेला लाभली. पंचाची मेहनत इथे होत आहे, ती वाईटचा इशारा करतात उमेश केणे सर. या स्पर्धेसाठी अनेकांची मेहनत, तोसिफ सेंधू, सफीरजी सरोले, नदीम मुल्लाभाई, फहीमजी जुवारी, जिशानजी सरोले, तकी जुवारी, तसेच कमिटी मेंबर आमचे अफजलजी मुल्ला. फुल टॉस भिरकावलाय, उंच जातोय, चेंडू पाहतात प्रेक्षकांप्रमाणे. तिथे क्षेत्ररक्षक झेल सुद्धा टिपलाय आणि हो, बॅलन्स गमावला. पंच तिथे पाहतायत, ऍक्शनला तयार आहेत आणि सांगतायत की तिसऱ्या पंचांना दाद मागितले फुल टॉस साठी. स्वेडलेग पंचांचा तो रिफरचा इशारा आहे, तो चेक केला जाणार आहे आणि 6 सुद्धा बघायचा आहे. येस, सिक्सर सुद्धा चेक करायचा आहे. 2 गोष्टी ते चेक करायच्या आहेत. एक चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की ते बघायचं आहे, बॅट्समन तिथे दर्शवतात पंचांना, ते बघितलं जाईल. आणि दुसरी गोष्ट की तिथे सिक्सर झाला की नाही, की तिथे सेव्ह केलाय, हे सुद्धा बघितलं जाईल. आमचे अफजलजी मुल्ला तिथे पाहतील. कमिटी मेंबर अझर पटेल आहेत, अमान जुवारी, समीर सरोले, मुफीद सरोले, नूह जुवारी, अरसलान सेंधू, तोहिद पटेल, आरम सरोले, नोमान मुल्ला, कश्यप पटेल, असे आमचे सर्व कमिटी मेंबर्स. वाहुली बी स्टँड मध्ये आमचे मुल्लाभाई बसलेत का तिथे? नोमन मुल्ला, तुम्ही तिथे पाहिले का काय तो निर्णय तिथला? सिक्सर आहे की काय? ओके, अक्षरशः फिल्डर पण सिक्सर देतोय आणि आता फक्त प्रश्न राहिला तो ओव्हर द वेजचा, भीमर आहे की नाही ते बघायचं आहे. आमचे स्केलेक पंच मुफीद भाई तिथे आहेत, ते सुद्धा सांगतात की षटकार आहे, परंतु इथे आता भीमर अजून क्लिअर होत नाहीये, कारण आमचे तिसरे पंच बहुतेक जेवायला गेलेत. JP सर, जय पवार. तुम्ही जरा 2 मिनिटं येता का पटकन धावत पळत या, जरा थोडंसं पळा जरा. कसं कोणावरती अन्याय नको, स्पर्धा फार मोठी, आपल्या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा गालबोट लागू द्यायचं नाहीये. चुका होतात, परंतु त्या इतक्या पण नसावे की कोणावरती इथे घात झाला पाहिजे, आघात झाला पाहिजे. फेअर डिलिव्हरी, बीमर नाहीये. तर आज षटकार आलाय, तो संदेशच्या बॅट मधून. धावसंख्या रिहान किती झाली आहे? इथे आधी वाढवायची, नंतर इकडे करायचं. इकडे आधी तिथे माझं आधी लक्ष जातं ना बोलताना. धावसंख्या झाली ती 8च्या नंतर 6ने वाढली षटकाराने 14 वरती. टीम संघर्ष केळणी संघाची 1 गडी बाद, धावसंख्या 14. चेंडू झाले ते आतापर्यंत 3, कारण एक मधला वाईट पडलाय, तो षटकाराच्या आधीचा वाईट, तो इलिगल आहे, पण तो हा लीगल आहे. चेंडू फेअर आहे, पण तो षटकार झाला तो तिथे. फिल्डरचा अगदी चांगलं त्या ठिकाणी प्रयत्न बघितला आपण, त्याने
अगदी स्वतःचं बेस्ट दिलं, स्वतःला स्टेज केलं, षटकार दिला पंचांनी बघा जाऊन. याला म्हणतात MCAची परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच उमेशजी केणे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता, बॅट स्विंग केलं होतं वेगाने, तिथे टायमिंग जुळलं नाही, फटका जुळला नाही, लेग स्लिपनी चेंडू फेकला, तिथे नेम सुद्धा हुकला आणि पंचांनी सांगितले की हँडकट आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे अर्जित केली जाईल. धावसंख्या 15 वरती आहे. संघर्ष 11 केडली संघ इथे बॅटिंग करतोय रसिक हो. हवेचं झुळूक इथे वाढलंय, गारगार हवा आपल्या शरीराला स्पर्श करते, असं आपला सुखद आनंद लाभतोय. कारण उंचावरचं मैदान आहे बघा, झाडांची पानं सुद्धा फुलं सुद्धा हालतायत, झाडं डोलतायत आणि क्रिकेट त्यामध्ये अनुकूल स्थितीमध्ये सुरू आहे. इथे बॅटची कडा लागली आणि स्वतः बॅट्समन निघाले, पंचांनी सुद्धा बोट वर केलेला आहे आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय. बॅट्समन बाद राकेश बॅक टू द डगआउट. राकेश तिथे अगदी चुकीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूच्या पर्यंत पोचला नाहीये, फक्त दूरवरून बॅट फिरवली होती आणि ती बॅट फिरवत असताना फटका का तिथे गिरवता आला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला विकेट किपरकडे आणि धावसंख्या इथे 15 असताना हा दुसरा गडी बाद झाला राकेश नावाचा. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, संदेश षटक हाताळतोय. फिल्डिंग बघा, मिड विकेट ज्या ठिकाणी झेल उडाला होता तिथे सिक्सर झाला. मिड विकेट आणि स्वेलेकच्या मध्ये तो क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांतारा स्टँड आणि वाहुली बी स्टँडच्या अगदी मधोमध आता तो स्क्वेअरलीगच्या दिशेने जातोय, थोडासा बॅकवर्डकडे जातोय. लेग स्लिप, फ्लाईंग स्लिप, विकेट किपर फिल्डिंग सजवतायत. एक गली घेतलाय, डीप कव्हर पॉईंट आहे, 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, डीपमध्ये लॉंग ऑन आहे आणि एक अगदी चांतारा स्टँडच्या समोर ज्या ठिकाणी आपण ऑर्थोडॉक्स मिड विकेट म्हणतो, काऊ कोर्नरच्या बाजूला तिथे एक पेट्रोलिंग करतोय फिल्डर. शेवटचा चेंडू, हो बॅटचं फेस ओपन केलं, बॅट वेगाने स्लॅश केली होती, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला गलीकडे आणि अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त झालं. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती, संघर्ष 11 केळणी संघाची 2 गडी बाद 16 वर. वाहुली चषक 20-25 शेवटचा बक्षिसांचा दिवस आहे. बक्षिसांची खैरात होणार, ज्यासाठी तुम्ही इथे घोडदौड गेली 4 दिवस केली आहे, तुम्ही स्वप्न बघितलेत ते आज तुमच्या प्रत्यक्षामध्ये उतरतील स्वप्न. आज तुम्हाला हे सर्व काय गोष्टी मिळतील. त्यामध्ये पहिलं बक्षीस मिळणार आहे तुम्हाला 50,000 रुपये कॅश प्राईज आणि सोबतीला अगदी हे चकमकीत लखलखतं आकर्षक चषक मिळेल. दुसरं बक्षीस मिळेल तुम्हाला द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. तृतीय बक्षीस मिळेल 12,000 रुपये आणि आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक मिळेल तुम्हाला 12,000 आणि आकर्षक चषक. तसे उत्कृष्ट फलंदाज तुम्हाला सुद्धा सुंदर ट्रॉफी आहे. उत्कृष्ट गोलंदाजाला सुद्धा आकर्षक चषक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीरसाठी सुद्धा उत्कृष्ट चषक आहे. आणि ही स्पर्धा आज शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. RCP ग्राउंड वाहुली या ठिकाणी उचलायचा होता, चेंडू खाली राहिला, स्क्रॅप द विकेटचा फिल्डर वेगाने आला, ज्याची दिशा थोडीशी बदलली होती आणि तो तितक्या वेगाने अटॅकिंग मोमेंटमध्ये आला, अटॅकिंग फिल्डिंग केली. गोलंदाजाला अशा फिल्डिंगने एक साथ मिळत असते, चांगलं बॅकअप मिळत असतं. धावसंख्या 1 पुढे सरकते, अलगदपणे उडी मारते केळणी संघाची 17 वर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, फोर्स केलेला आहे चेंडू, गोलंदाजाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून जातोय आणि लॉंग ऑफ तिथे चेंडू यायची वाट बघतोय. त्या दरम्यान वाट न बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. थोडीशी स्लो फेकी झाली, स्लो फिल्डिंग झाली, त्याचा पूर्ण फायदा उचलला दोन्ही बॅट्समनने, वेदांत आणि संदेशने. संदेशच्या बॅटमधून या 2 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या 19 वर. 19. रानमाळातील मैदान पाहतो आपण, हे नैसर्गिक मैदान आहे, कुठल्या प्रकारचा भरावाची गरज नाही असं मैदान. उडवलंय अगदी तुफानी टोला आणि मिळाला 6 धावांचा हा लखलखीत गोळा. सीमा रेषेच्या बाहेर चेंडू गेला आणि देऊन गेला 6 धावा, षटकार.
आलीये, तू ओपनिंगला गेलायस, तुझा जोडीदार बाद झाला विकी भोईर, आता तुला त्याची जागा भरून काढायची आहे. जो मोठा नुकसान आपला झालाय संघाचा विकी भोईरच्या नावाचा, तो तुम्ही नुकसान भरून काढायचा आहे, त्याचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. तो प्रयत्न सुरू केलाय छान पद्धतीने संदेशने. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये धावा त्याने ठोकलेल्या जवळपास 16 आपल्या संघासाठी, आणि ते चांगलं कार्य करत असताना धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता 25 वर केळणी संघाची. हलचल निर्माण झाली बघा, लगेच वादळ आलं, पूर्णपणे अगदी खळबळजनक स्थिती तयार झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटनी नो लुक शॉटचा प्रयत्न होता. बघितलं आपण त्या ठिकाणी की नजर नव्हती शॉटकडे, फक्त बैठक केली होती, पाय बेंड केला होता मागचा, आणि बॅट फक्त हॉरिझॉन्टल झोनमध्ये फिरवली होती. त्या दरम्यान कुठलाही संपर्क नाही झाला. डॉट चेंडू काढला गोलंदाज गोपाळने. ओ या वेळेला फुल टॉसला उडवता आला नाही, परंतु वेगाने जातोय मिड विकेट. कितकी वेगाने आला बघा, अटॅकिंग फिल्डिंग, लगेच रॉकेट फेकी करतोय. ही फिल्डिंग झाली पाहिजे, अशी फिल्डिंग झाली पाहिजे, तरच तुम्ही धावा रोखू शकता. कारण आता इथे हात खोलायची सुरुवात झालेली आहे. धावसंख्या फुललेली आहे ती 26 वर 26. ओ हा कुठला फटका होता, अगदी पुढे सरकला, परंतु पंचांनी पाहिलं की चेंडू खूपच बाहेर टाकला गोलंदाजाने, ऑफस्टिकच्या बाहेर, आणि फलंदाजाला सुद्धा तिथे चेंडूला चेस करता आलं नाहीये. त्या दरम्यान एक एक्स्ट्रा मिळाली आहे केळणीच्या खात्यामध्ये. फिल्डिंग करणारा संघ पाहतो आपण सिद्धिविनायक आपटी संघ, ज्याने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. परंतु आतापर्यंत सामना समतोल आहे, धावा जास्त पण नाहीत कमी पण नाहीत, अगदी न्यूट्रल आहेत. फायटिंग स्कोअर तिथे तयार होतोय. पुढे सरकले रिकी पॉइंट स्टाईलने, आणि इथे चेंडू झेलचा प्रयत्न नाही केला, फक्त अडवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफने तिथे बॅकअप दिला आणि फेकी करे, पण टाळांच्या गजरामध्ये 2 धावा वेदांतने पूर्ण केल्या. षटक सुद्धा पूर्ण झालं, 3रं, आणि धावसंख्या आहे केळणी संघाची 2 गडी बाद 3 षटकानंतर 29. अनेकांचे बॅनर्स पाहू शकता. उजव्या बाजूपासून आपण नजर मारली तर बऱ्याच जणांचे आमच्या आयोजकांचे फ्लॅग्स आहेत. आमचा दादा हँडसम बॉय 1999, त्यानंतर मोरीफ भाई सेंधू, त्यानंतर आमचे खूप ज्यांची मेहनत आहे ते अफजलजी मुल्लाभाईचं आम्हाला डॅशिंग अगदी मस्त हेअरस्टाईल सुद्धा आहे, असं त्यांचं बॅनर दिसतंय. ड्रिंक्स पाठवा. पाणी घेऊन जा. अनेक जणांचे पोस्टर्स बॅनर्स पाहतो आपण, ज्यांचं मोलाचं योगदान आणि मोलाचं आयोजन आहे, चांगली मेहनत आहे, त्यांना हा सन्मान देणारा आपण नजारा पाहतोय, ज्याच्याने मैदान पूर्ण सजलंय. रंग भरलेत मैदानामध्ये, 2 पट्टे आहेत, ग्रीनरी वापरली, ग्रीन थीम आहे या मैदानाची. हिरवगार अगदी डोळ्याला सुखद आनंद मिळतो ह्या कलरने, असं एक कलर वापरले. कारण नजरेसाठी नेहमी आपण झाडांकडे बघत असतो, हिरव्या पानांकडे बघत असतो, त्यावेळेला आपले डोळे चांगले होत असतात असं शास्त्र सांगतंय. त्यानुसार हे आपले मैदान अगदी शांत वाटते. आपल्या ह्या डोंगर माळातील मैदान, उंचावरती असलेलं वाहुली गावचं RCB क्रीडांगण बघा. अफजलजी मुल्लाचं नाव घेतलं आणि ते सुद्धा पाणी घेऊन गेले स्वतः. ही त्यांची मेहनत आपण पाहतोय पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून, आणि त्याच्या आधी त्यांची अथक मेहनत आहे पूर्ण अनेक महिन्यांपासून. पहिलं पर्व साजरं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. प्लॅनिंग करावं लागतं, ते प्लॅनिंग ॲक्शनमध्ये उतरावं लागतं, नियोजन करावं लागतं, प्रयोजन करावं लागतं, आणि त्यामध्ये कुठली कमी राहणार नाही याचं नियोजन सुद्धा करावं लागतं. तर 3 षटकं समाप्त झाली. आता 4थ्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय. साहेब पाल्टे यांचं आगमन झालेलं आहे. पाल्टे साहब आइए, आपका भी तहे दिल से स्वागत है. पाल्टे मंडळी, जुवारी मंडळी, पटेल मंडळी, सेंधू मंडळी सगळे एकत्र झाले आमचे वाहुलीकर, आणि ही स्पर्धा साकार झालेली आहे. जवळपास 75% पेक्षा जास्त स्पर्धा 90% साकार झाले म्हणू शकतो. 10% फक्त शेवटचा शिल्लक आहे, जो नेहमी गोड होत असतो. तो गोड करायचा आम्ही प्रयत्न करणार, काही कमी नसणार आहे शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये. याची हमी म्हणजे आमचे वाहुलीकर. ओ लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, मिड विकेटने तिथे कव्हर केलं, फेकी केली वेगाने, चांगली ॲक्शन आहे फेकी करताना, अगदी कडक त्या ठिकाणी फेकी केलेली आहे रॉकेट थ्रो स्टाईलने. 1 धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या 30 वर पाहतोय आपण केळणी संघाची. संघर्ष 11 केळणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय.
रुपेचा चेंडू भिरकावून दिलाय, फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून. जबरदस्त प्रहार, षटकार. काय बॅटचा फ्लो होता, काय स्विंग होतं बॅटचं बघितलं आपण. आडव्या बॅटचे असे प्रहार हल्लीच्या काळामध्ये क्रिकेटर लिल्या मारतात, सहज मारतायत. पायाजवळ चेंडू टाकला रे टाकला की चेंडूला फेकून देतात स्क्वेअरच्या दिशेने. तसाच फटका बघितला आपण पाहण्याजोगा. बॅटचा फ्लो सुंदर होता, टायमिंगला जबाब होतं, युक्ती चांगली होती, नजाकत होती या फटक्यामध्ये. आणि फटका अतिशय ऑर्थोडॉक्स होता तो, जो कॉपीबुक फटका नाही, पण हे फटके सर्रासपणे मारले जातात. षटकाराला धावसंख्या फुलली आहे 36 वर केळणी संघाची. संघर्ष 11. येस, द्या आवाज द्या थोडासा. अजून लाईट गेली होती प्रेक्षक, लगेच आली पण. आणि धावसंख्या पण चांगलीच आली आहे, चांगल्या मार्गावरती आली आहे. षटकारांची हॅट्रिक केली आहे बॅट्समन, एक फक्त मधलं वाईट पडलंय. वेदांतने तिथे अगदी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे, त्यांनी सूत्र हातात घेतली आहेत, सोबतीला त्याचा संदेश पुढे बहरलाय. परंतु आता वेदांत अगदी तळपलाय. लागोपाचे 3 षटकार. आता ह्या चेंडूती तयार नव्हता, डेड बॉल घोषित केला उमेश केने सरांनी. स्क्वेअर लेग पंच आमचे मोफित भाई आहेत, आमचे आयोजक मंडळ मेहनत घेत आहेत बघा. मोफित भाईंची सुद्धा खूप सारी मेहनत आहे. मग ती जेवणाची पद्धत, जेवणाची सोय असू दे, पाण्याची सोय असू दे, आणि बघा आता अंपायरिंग सुद्धा करतायत. सगळ्या गोष्टी आपापल्या पद्धतीने वाटून घेतल्यात. पुढे सरकले, बॅटची कडा आणि विकेट किपर तिथे पडता पडता झेल टिपलाय आणि तिथे फलंदाज बाद होत असताना वेदांत बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. अमिताभ बच्चन, श्रीदेवी यांनी अगदी रंग भरलेला तो मूव्ही बघितला, पण सिनेमाने ह्या सामन्यात सुद्धा रंग भरले. वेदांतने जो बाद झाला, 22 धावा ज्याने वैयक्तिक काढले आपल्या संघासाठी. हो, या वेळा नो लुक शॉट, तोही प्रयत्न तिथे असफल ठरतोय. आणि पंच तिथे सांगतायत की तिथे चेंडू सेरेला आदळलाय, बॅट कट नाहीये आणि तिथे रनआउट घेतला जातोय का ते सुद्धा मोफित भाई तिथे सांगतायत की नॉट आउट आहे. एक धाव कंप्लीट आहे का सर? येस, एक धाव कंप्लीट सुद्धा लेग बायच्या रूपामध्ये. धाव संख्या बरोबर आहे ती 50. 50 कंप्लीटेड. क्या बात आहे. अगदी राऊंड फिगर गाठली ती, म्हणजे अगदी लकी फिगर 50 धावांचा आकडा गाठलेला आणि लकी फिगर 51 ही धाव संख्या टार्गेट ठेवले केळणी संघाने सिद्धिविनायक आपटी संघापुढे. 51 धावांचं टार्गेट.
या पुढचा सामन्यासाठी टॉससाठी कॅप्टन आपण असाल तर या लगेचच. आपटी बीचा कॅप्टन आणि नांदप संघाचा कॅप्टन या. पुढचा सामना तुमचा आम्ही पेश करतोय. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल. नांदप विरुद्ध आपटी बी. कॅप्टन्स आपण टॉससाठी या. आपटी बीचा कॅप्टन इथे उपस्थित दिसतोय. येस, नांदपचा कॅप्टन आलेला आहे. चला आपण टॉसकडे जाऊया प्रेक्षक हो. इथे सुरू असलेल्या सामन्यामध्ये धावांचं लक्ष 51 आहे, परंतु पुढच्या सामन्यासाठी आता आपण टॉस करणार आहोत. तो सामना असेल आपटी बी विरुद्ध नांदप. हॅलो सुपेन जी काका सिंधू, आमचे सुपेन जी सिंधू साहेब. फहीम जी जुवारी आ रहे, कोई बात नाही. चलो तर प्रेक्षक नवीन सामन्याचा टॉस आपण फहीम दादा जुवार यांच्या शुभ हस्ते करतोय. आपटी बी विरुद्ध नांदप. आपटी बीने छापा कॉल दिलाय, काटा आलाय, म्हणजे नांदप संघाने टॉस जिंकलाय. निर्णय सांग फक्त. फिल्डिंग. तरी पण एक उत्तर द्या मला की कसं वाटलं पहिला सामना खेळताना गोविलीच्या अगेन्स्ट काही चुका झाल्या? एकदम मस्त वाटलं, मस्त वाटलं. आपटी बी संघ नांदप विरुद्ध कधी खेळलात या अंगामध्ये सीझनमध्ये? या टायमाला सीझनला आम्ही केलोच नाही त्यांच्यावर. फर्स्ट मॅच आहे त्यांच्यावर. काय संघामध्ये बदल करू इच्छिता? बदल काय नाही, तेच आहे टीम आमची. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा. चला आपण कारण सामना सुरू होतोय. तर टॉस जिंकला प्रेक्षक पुढच्या सामन्यासाठी तो नांदप संघाच्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे तो आपटी बी. पुढचा सामना तो असेल आणि आता सुरू असलेल्या सामन्याकडे आपण जातोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आलेले आमचे विनोद पाटील सर. धावांचा पाठलाग येतो 51 धावांचा. ऐकूया आपण आवाज विनोद पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच. वाहुलीकर चषक 20-25 दिवस, शेवटचा 4था दिवस आणि सामना क्रमांक 5वा मैदानावरती सुरू आहे. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी वर्सेस संघर्ष 11 केळणीमध्ये. टार्गेट 52 करायचे आहेत आपली टीमला. पहिलाच बॉल वेगवान, अचूक लाईन लेंथ ऑफ स्टंप वरती, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल त्या ठिकाणी फेस करतायत गोपाळ. मागच्या मॅचमध्ये गोपाळने 29 धावा केल्या होत्या. काय जबरदस्त सुरुवात करून दिली होती. सामना एकतर्फी जिंकून दिला आपल्या संघाला रायतेच्या विरुद्ध. समोर आता खेळणी आहे. स्लोअर वन आणि खीन एक अप्रतिम डिलिव्हरी. विकी ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, या संघाचा अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू, ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. या मॅचमध्ये 2 चेंडू सुरुवातीचे डॉट येत आहेत. स्ट्रायकिंग इनला गोपाळ. पुन्हा एकदा सामना करेल विकीचा. विकी वरती विकेट. फुल टॉस लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, पण गेला चेंडू सीमारेषे बाहेर. पहिल्या टप्प्यात येतोय चौकार. पहिले 2 चेंडू अप्रतिम लाईन लेंथ बघितली आपण. तर तिसरा चेंडू फुल टॉस अगदी बॅटवर दिलाय. 4 धावा गोपाळच्या बॅटमधून येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग आहे. व्हाईट बॉलचा इशारा. तर आपटीचे जे कॅप्टन आहेत यानंतर खेळणारे आपटी बीचे तो बॉल घेऊन गेलेत बघा. त्या ठिकाणी सांगतायत कमिटी मेंबर की पाठवून द्या. ओहो, यावेळेस पुन्हा टाकावला गेला हा देखील बॉल. काय घडते या मॅच मध्ये आपण बघतोय. ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, आणि चौकार आल्यानंतर आपण बघितलं दिशेपासून थोडासा भरकटताना सैरभैर मारा आपण बघतोय विकीचा. सलग 2 चेंडू वाईड येत आहे. विकी पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. मिडॉनला फिल्डर जात आहेत, पण डीप मधून एक फिल्डर फार वेगाने येतोय. काय फिल्डिंग झाली आहे
आणि खूप चांगला थ्रो आहे बघा. त्या ठिकाणी वन बाउन्स थ्रो होता, पण अत्यंत अशा पद्धतीने फेकला की तो सरळ विकीच्या हातामध्ये जाईल. टप्पा पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरनं जाणार नाही. तो थ्रो करताना जो टप्पा आहे तो कुठे ठेवायचा त्याला माहिती होतं. बॉलिंग मार्कवर विकी. स्लोअर वन हवेत स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येऊन चेंडू उचलताय तोपर्यंत ही एक धाव या दरम्यानच्या काळात येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. ती बघतो आपण 8 धावा. षटक पहिलं प्रगतीपथावरती. टार्गेट 52 आहे आणि प्रति ओव्हर मागे 13 धावा करायच्या आहेत विजयासाठी. आतापर्यंत 8 आलेले आहेत. बॉलिंग मार्कवर तयार विकी. ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात डीप मधून. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो ही थोडासा वाईड होता पण विकीने तो गॅदर केला. कलेक्शन चांगलं झालं विकीचं आणि अशा प्रकारे षटकाची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बघतो एकूण झाल्यात 9. आमचे नयन धुमाळ जे ऑफिशियल स्कोरर आहे थोडासा रेस्ट करतायत. दुपारच्या भोजनाचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याऐवजी आमच्यासोबत स्कोरर बसलेले आहेत. रेहान जे रिलीव्हर आहेत आमचे नयनचे. बॉल पाहिजे तो बॉल आलेला आहे त्या ठिकाणी. तो घ्या आपण. फुटलाय का? पूर्वी नियम वेगळे होते. आपण जर बघितलं तर पहिले बॉल फुटल्यानंतर आपण डेड करायचो. त्यानंतर नियम असे आले की चेंडू फुटल्यानंतरच्या चेंडूवरती जे काय असेल ते ग्राह्य धरलं जाईल. मग तो षटकार असेल, चौकार असेल, विकेट असेल, जे काय असेल ते काउंट केलं जाईल. तर बॉल फुटला आणि मला वाटतं या 4 दिवसांमध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की बॉल फुटलेला आहे. अच्छा, त्याची फर निघालेली आहे, कपडा निघालाय, फुटला नाहीये. फुटला आवाजावरनं सांगितलं पण आर्सनल ऐकत नाही. तो सांगतो की कपडा निघालाय, उसका कपडा निकल गया. पूर्वी MRIच्या बॉलची फर जाण्याची वाट बघायचे सगळे बॅट्समन, तेव्हा तो बाहेर जायचा. आता कुठलाही बॉल घ्या, पहिल्या बॉलपासून तो सीमारेषेबाहेर जातो. इतका बाउन्सी चेंडू आता आलेला आहे, टणक आलेला आहे. पहिलं षटक 9 धावा धावफलकावरती. टार्गेट अजूनही आपण बघितलं तर इथून करायच्या धावा त्या 43. 18 फलंदाजांना. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी हर्ष. स्टार्किंग इनला बॅटर त्या ठिकाणी बघतोय आपण गोपाळ. शॉट ऑफ लेंथ लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय सीमा पार. येतो हा षटकार. होत्या गोपाळने बॉलिंग मध्ये इकॉनॉमिकल त्याचं षटक बघितलं. 6 धावा दिल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये विकीच्या अगेन्स्ट मोठे फटके आले नाही. 1 चौकार आला होता पण त्याला माहिती आहे विकीचं षटक संपल्यानंतर आता इथून टार्गेट काउंटर अटॅक करणं फार गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी ते करत असताना मैदानावरती आपण बघतोय गोपाळ त्याच्या बॅटमधून आज षटकार आलाय आणि गोपाळ मैदानावरती थांबला काही काळ. जर त्याने इथून एखादी चांगली खेळी साकारली ते टार्गेट तो चेस करून देऊ शकतो. पण जर आणि निशांत जसं बाद झाला आपण बघितलं गोवेलीकडनं खेळत असताना निशांतची विकेट गेली, ती मॅच तिथून त्यांनी गमावली. पण दुसऱ्या बाजूला गोपाळ जो मैदानावरती आपण बघतायत सिद्धिविनायक आपटी संघाचा अत्यंत टॅलेंटेड बॅट्समन. हो समोर फिल्डर आहेत, विकीकडनं होणार नाही चूक. कान मंत्र दिला होता आणि इथे मात्र त्याचा कुठेतरी फायदा होतोय. फलंदाज गोपाळच्या खेळीचा अंत. मैदानावरती पहिला धक्का आपटी टीमला.
शाळा भरलेली आहे, सगळे मुलं लहान लहान मुलं आलेली आहेत. शाळा सुटली का मधली सुट्टी झाली? मधली सुट्टी, जेवायला आले इकडे. क्या बात आहे, क्रिकेट बघण्यासाठी आलेले आहेत. शाळा सुटली नाहीये, मधली सुट्टी झाली आहे आणि मुली देखील आली आहेत. आता मुलींसाठी क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. भारतीय महिला संघ देखील जबरदस्त कामगिरी करतोय. उद्या मॅचकडे न्यू बॅटर राजू, जबरदस्त पर्सनॅलिटी. बघूया बॅटिंग राजू कशी करतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना अलंग द ग्राउंड पाठवलाय चेंडू वाईट लॉंगांच्या दिशेने. थोडंसं फंबल आणि काय घडलंय, गरज होती का? राजेशला प्रश्न विचारला जाईल, कारण धोका पत्करलाय, स्वतः डेंजर एंडला धावलाय, पण डीप मधून हा थ्रो ऑन दी स्टंप आला आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय राजेश. दोन्ही सलामीवीर डगआउट मध्ये. आमच्या या छोट्या छोट्या मुली विद्यार्थिनी नाचतायत, पण आमचे गोविंद कॅमेरामॅन कुठे, त्यांना कव्हर करायला हवं. तिकडनं करतायत कव्हर, गोविंद तिथे आहेत. होऊया मैदानाकडे. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 16 धावा. बॉलिंग मार्क तयार, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी फलंदाज धावचीत झालाय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय कुणाल. राजूच्या सोबतीला दोन्ही बॅट्समन आता नौखे आहेत खेळपट्टीवरती. फुलटॉस मिस केलाय. राजूकडे क्षमता होती, पण राजूला मिडल करता आला नाही. हा बॉल, हा चेंडू थेट सीमारेषे बाहेर जायचा होता, पण कुठेतरी हा चेंडू इथे बचावलाय म्हणावा लागेल, कारण या चेंडूवरती षटकाराची मोहर लागली असती. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. चांगला चेंडू कधी कधी बाहेर जातो आणि खराब चेंडूवरती विकेट येते किंवा डॉट येतो. हा डॉट बॉल आलाय. बॉलिंग मार्कवर हर्ष. षटकारानंतर चांगलं कमबॅक झालंय. ज्याने षटकार टोकला तो गोपाळ बाद झाला. चांगलं कमबॅक केलं. त्यानंतर आपण बघितलं हर्षने फुलटॉस उडवलाय, उंच गेलाय. फिल्डर जज करताय, झेल टिपला अगदी सीमा रेषेच्या लगत. काय फिल्डिंग गेले, फिल्डर त्या ठिकाणी होते वेदांत. फलंदाज बाद. स्क्रीनवरती दाखवत आहे जसं हुसेन आणि हसनची आपण व्हिडिओ सकाळी बघितली, ट्विन्स ब्रदरची बनवली त्या ठिकाणी आमच्या अरबाजने. या मुलींची एक क्लिप बनवा, त्यांनाही देऊन टाका, एक आनंद त्यांनाही मिळेल. पण मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण बघताय जबरदस्त कमबॅक त्या ठिकाणी होते. संघर्ष खेळणी या संघाचं आणखीन एक धक्का मैदानावरती. न्यू बॅटर भूषण त्या ठिकाणी आलेले आहे. डाव्या हाताचा फलंदाज, चांगलं कमबॅक हर्ष. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा. राऊंड द विकेट. ओ हो पाठवलाय, आलाय मच नीडेड सिक्सर. काय बॉल पाहिजे, बॉल भरपूर लांब गेलाय मला वाटतं. बघा 22 धावा, 30 ची गरज आहे. 30, 12 बॉल
30ची गरज विजयासाठी रिक्वायर्ड 15.00. एकूण 3 विकेट गमावले आहेत मैदानावरती, ते म्हणजे सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटीने. आणि बाद होणारे फलंदाज आधी गोपाळ बाद झाला, त्यानंतर राजेश बाद झाला, त्यानंतर राजू बाद झाला. आता मात्र मैदानावरती कुणाल आणि भूषणने आल्या आल्या इथून दाखवून दिले की 3 विकेट जरूर गेलेत, पण मी लढेन, मी संघर्ष करेन. दुसऱ्या बाजूने कुणालने त्याला साथ दिली, त्या 30 धावा ते पूर्ण करू शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 9 धावा बघितल्या होत्या, या ओव्हरमध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे एकूण 13 धावा आल्या आहेत, ज्यामध्ये आपण 2 षटकार बघितले, 1 धाव धावून काढलेली आहे, 1 डॉट बॉल आहे आणि 2 विकेटही येताना आपण बघितलेले आहेत. पण 12 बॉलमध्ये 30 करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम या संघटनेचा स्पर्धेचा आहे, त्यामुळे या 30 धावा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण कराव्या लागतील. तर बॉलिंग मार्कवर एक रायझिंग स्टार उभरता सितारा वेदांतला आणलेले, ज्याने खूप सुंदर झेल टिपला सीमा रेषेच्या अगदी लगत. फार कमी वयाचे खेळाडू या पूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही बघितले. अनेक संघांमधून नवीन नवीन चेहरे बघायला मिळाले. काही खेळाडू 15 वर्षाचेही बघितले, काही 16, 17, 18 या वयोगटातील खेळाडू खेळताना आपण बघितलेले. आणि 52 चेसिंग आहे. काय झालं तर स्क्रीनच्या समोर जे बघा फिल्डर बसले थोडंसं बाजूला, कारण बॅटिंग साईडने थोडासा आक्षेप घेतलाय, कारण बघा बॅट्समनला कॉन्सन्ट्रेट होत नाही. स्क्रीनच्या समोर जे फिल्डर बसलेले आहेत, प्रेक्षक बसले तिथून बाजूला नांदबचे. एकोणतीस धावांची गरज. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय या ठिकाणी, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली, त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. ऋतिक शिशवे, विकी शिशवे आणि दिनेश शिशवे यांच्याकडनं षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 3000 रुपये. तर या मॅचकडे पहिलाच बॉल डॉट वेदांचा येतोय. 11 चेंडू आता शेष आहेत, विजयासाठी 29व्यात. आणि केन एक डॉट बॉल. काय जबरदस्त वेग आहे बघा, फार कमी वय आणि ॲक्शन किती सुंदर आहे. रनवे देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितलं तर त्याचं बघायला मिळतोय. खूप लॉंग रनअप आपल्याला बघायला मिळतो त्याचा, आणि अत्यंत चांगली शैली, विशेष करून 2 चेंडू गुड लेंथवरनं काढलेत, अगदी सरळ निघाले. डॉट बॉल येत आहेत. प्रेशर आता पूर्णपणे आपटी टीमवरती. आणि केन एक डॉट बॉल. स्ट्राईक आता मात्र घ्यावी लागेल, कारण 3 चेंडू डॉट गेले होते. फलंदाज इथून बाद होईल आणि इक्वेशन 9 चेंडू आता विजयासाठी हव्यात. 29 धावा. तौसिफ सेंधू यांचं आगमन झालेलं आहे. आमचे मान्यवर आधारस्तंभ, त्याचबरोबर तक्की जुवारी यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे, ज्यांनी 3 दिवस उपस्थिती दाखवली असे तौसिफ बाय शेंदू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर या मॅचकडे आणखीन एक धक्का, चौथा लागलाय. चेंडू शिल्लक आहेत 9. वसीम बुबेरे यांचंही आगमन झालंय, त्यांचे आपण स्वागत करूया. बाहुलीकर चषक 2025 मध्ये येणाऱ्या तमाम लाडक्या मान्यवरांचं, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काय इम्प्रेस केलंय वेदांतने. भरपूर विचार विनिमय केल्यानंतर विकी बोईरने जबाबदारी सोपवली, ती म्हणजे एक उभरत्या सिताऱ्याकडे वेदांतकडे. तर लायनरचे वडील या ठिकाणी वसीम बुबेर यांचं आगमन झाले, स्वागत आहे. आणि बघा काय घडलंय, गेला चेंडू सीमारेषे बाहेर आणि कॅच काय पकडला तिथे. येलो टी शर्ट वाले आमचे प्रेक्षक आहेत, नाव माहिती नाही पण सुंदर झेल. फलंदाज षटकार ठोकतोय. विकी प्लीज 9 मॅच कव्हर करायचे आहेत. टीम मीटिंग जास्त मोठी नसावी.
बघा 3 चेंडू अप्रतिम फेकले. स्ट्राईक का घेतली भूषणने दाखवून दिलं, त्यासाठी बलिदान दिलं विकेटचं स्वतःच्या त्या ठिकाणी बॅट्समन कुणालने आणि त्या बलिदानाचा कुठेतरी फायदा होतोय. 23 धावांची गरज आहे, 8 चेंडू शिल्लक आहे. तर उजव्या बाजूला जी कार पार्क केलेली आहे ती कार कोणाची असेल चालक मालक विनंती आहे की प्लीज वॅगनर जी पांढऱ्या रंगाची थोडीशी रिमूव्ह करा तिथून. ओहो आणखीन एक पण झेल विकेट डिप्लाय संपलाय भूषणचा खेळ. चांगलं कमबॅक मैदानावरती वेदांचा. आज टुर्नामेंटमध्ये आमचे तोशिफबाईचा मित्र आहे मी पंकज. नायकी, एडिडास, पुमा सगळे टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट ब्रँडेड स्टॉक आले 500-500 रुपयाला. ॲड्रेस सांगा दादा. अच्छा स्टॉक इथेच आलेला आहे. क्या बात आहे. टॉस बॉक्सच्या इथे पूर्ण स्टॉक आलेला आहे. बघा त्वरा करा. लॉट आहे, सेल आहे एकदम स्वस्तामध्ये 500 रुपयामध्ये. प्युमा, ॲडिडास त्याचबरोबर नायकी याचे ब्रँड मिळतील तुम्हाला. तर या लवकर या. ज्या कोणाला घ्यायचंय फक्त 500 रुपये. जय सर आलेले आहेत, कोणी करतील बहुतेक. ओहो यावेळेस मात्र फलंदाज कॉट बिहाइंड. 1 मोर विकेट डाऊन. ठिकाणी आमचे तौसिफभाई शेंदू यांनी कॉमेंटेटर, अंपायर यांच्यासाठी आणि स्कोरर पूर्ण स्टाफसाठी 10 क्रिकचे तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे आम्हाला मी आहे त्याच्यामध्ये ट्रॅक टी शर्ट मिळेल. प्रत्येकाने आपल्या चॉईसचं घ्या, साईज वगैरे बघून घ्या. टाळ्या होऊन जाऊ द्या तौसिफभाईसाठी. आमच्या पूर्ण या ऑफिशियल्सनी टाळ्या वाजवायला हव्यात. आणि बघा सगळे खुश आहेत. मुफ्त का चंदन घिसले नंदन. आणि हे प्रेम आहे तौसिफभाईंचं, जे प्रेम आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून बघतोय. आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये हे फार मोठं नाव आहे. वजीर या बैलाचे जे मालक आहेत. आणि हे नाव फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित नाही तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील तौसिफभाई यांना आपण नेहमी ओळखत असतो. आणि बघा प्युमा, नायके त्याचबरोबर कुठला ब्रँड आणखीन एक रिबॉक, ॲडिडास माफ करा, ॲडिडास, प्युमा, नायकीचे ब्रँड एकदम ब्रँडेड वस्तू आलेल्या आहेत. या ठिकाणी ट्रॅक टी शर्ट आलेले आहेत. ज्या कोणाला घ्यायचं असेल 500 रुपयामध्ये तुम्हाला मिळतील. बघा आलेला स्टॉक येतो आमच्या दिशेने. 500 रुपये पर पीस. जोडी मिळणार नाही लक्षात असू द्या. पर किट की पर पीस. बघा व्यवस्थित आपण पर पीस प्लीज कन्फ्यूज करू नका. नयन एक पीस एकदम इतकं स्वस्त नाही देऊ शकत. किट म्हणजे महागात पडेल त्यांना. तर 500 रुपयामध्ये खरं तर हे ब्रँड्स खूप महागडे असतात पण त्यांनी एकदम स्वस्तात त्या ठिकाणी आणलेले आहेत विकायला. तर 6 चेंडू 23 ची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन सुभाष. बघूया काय दडलंय मॅच मध्ये. सुभाषला इथून मात्र या सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये एखाद मोठा फटका खेळला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील. ओ फुल टॉस मिस केलाय. डॉट बॉल येतोय. 5 बॉल आता शिल्लक आहेत. 23 ची गरज आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे बघा. भूषणने षटकार ठोकला आणि विकीचं मी कौतुक करेन. ज्या विकीने बघा जेव्हा हर्ष विरुद्ध षटकार आला हर्षशी जाऊन चर्चा केली. हर्षने लगेच कमबॅक केलं, विकेट प्राप्त केला गोपाळचा. त्यानंतर वेदांतवरती अटॅक झाला. भूषणकडनं लगेच त्याच्या जवळ गेले, त्याला कान मंत्र दिला, लगेच भूषणलाही त्याने बाद केला.
तर बघा आमचे जे सगळे 10 क्रिकचे संपूर्ण जे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी काम करतायत, आमचे स्कोरर असतील, अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, सगळ्यांनी येऊन चॉईस करा, आपली साईज घ्यायची आपण, नंतर सांगाल की तुम्ही ही साईज मिळाली. आणि तौसिफ भाई शेंदू यांनी आपल्याला हे गिफ्ट केलेलं आहे. आता आमचे 2 अंपायर तर तिथे अंपायरिंग करतात. जय सर आपण घ्या चॉईस करून. मी तुम्हाला बोनी करा सांगितली होती पण तुम्हाला गिफ्ट मिळालेलं आहे. नशीब काढलं तुम्ही देखील, आम्ही सुद्धा. तर हा गमतीचा भाग आहे. अशा वस्तू आम्हाला अनेक ठिकाणी अनेक जण दिलदार व्यक्तिमत्व देत असतात. ओहो आलाय, ज्याची गरज होती तो फटका आलाय. येतो हा षटकार, पण अजूनही विजयासाठी 3 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत, म्हणजे 3 षटकार ठोकावे लागतील. हा षटकार जर आधीच्या 2 बॉलमध्ये आणखीन एखादा षटकार आला असता तर मजा आली सी मॅच मध्ये. पण 3 षटकार मारले जातील का? मारू शकतात. ज्याने 1 मारलाय तो 3 का मारू शकत नाही? बॅट्समन त्या ठिकाणी बघतो आपण सुभाष, घणाघाती प्रहार केलाय. सुभाषला आणखीन 3 ठोकावे लागतील तरच इथून सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी या मॅच मध्ये विजय प्राप्त करेल. लावून घ्या विकी, वेळ घेऊ नका प्लीज. बॉल पाहिजे काय? बॉल गेला? बॉल भरपूर गेले प्रवीण सर, तुम्हालाच पाठवावं लागेल आता बॉल आणायला. हा षटकार आलाय आणि मैदानावरती असा फलंदाज आहे ज्याच्या नावावरती 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केलेला आहे KGPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये. तर बघूया सुभाष, क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध होणार का या मैदानावरती? समोर आहे संदेश. 3 बॉल 17ची गरज. मॅच मध्ये रोमांच पुन्हा एकदा, पण इथे एखादा चेंडू मिस झाला तरी मॅच कठीण होईल. पण बघूया, प्रयत्न जरूर करेल मैदानावरती सुभाष. चला वेळ जास्त घेऊ नका. मॅच स्टार्ट. 3 बॉल 17. ओहो फुल टॉस अलंग द ग्राउंड गेलाय, त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडलेला संघर्ष 11 केळणी या संघाने. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या मॅच मध्ये आता 2 बॉल शिल्लक आहेत, 16 धावांची गरज. मॅच कठीण झाली, त्यामागचं कारण आहे फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही. काही बेजबाबदार फटके आपण बघितलेले आहेत. पुन्हा एकदा ओ पाठवलाय हा देखील, पण चेंडू आता शिल्लक केवळ 1 राहिलाय आणि विजयासाठी तब्बल 10 धावा करायच्या आहेत. एखादा नो बॉल आला, काय घडलं असं काय तरच घडेल, अन्यथा ही मॅच केळणी संघ जिंकलेला आहे. पण चमत्कार घडला किंवा काही चूक घडली बॉलरकडनं तरच इथून ही मॅच ते हारतील. कुठेतरी चूक झाली. आपण बघितलं तर मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला केवळ वेदांच्या, त्या षटकाने. आणि बघा हा देखील षटकार, म्हणजे केवळ 3 धावांनी ही मॅच त्यांनी गमावलेली आहे. आणि बघा हा बॅट्समन कुठे होता प्रश्न आहे, पण मागच्या षटकात धावा आल्या नाही, तिथे कुठे 5-6 धावा आणखीन आल्या असत्या, ही मॅच आता इथे जिंकू शकले असते. पण हरकत नाही, मॅच गमावलेली आहे. पण संघर्ष खूप चांगला राहिला, तो म्हणजे सिद्धिविनायक आपटी संघाचा. पण संघर्ष केळणी संघाने 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आपली विजय घोडदौड सुरू ठेवलेली आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपण हार्डलक म्हणूया मैदानावरती सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटीला, ज्यांनी प्रतिकार चांगला केला, पण ही मॅच त्यांनी अवघ्या 3 धावांनी गमावली. आणि यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू होईल आपटी बी वर्सेस नांदप मध्ये. या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. तर मॅन ऑफ द मॅच या संघाचा
उगवता सितारा जो चमकला आज, त्याने 6 चेंडूत केल्या धावा 20 आणि बॉलिंग करताना केवळ 6 धावा दिल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. तो संघर्ष खेळणीचा रायझिंग स्टार उदयोन्मुख खेळाडू वेदांत. यायचं वेदांत, मॅन ऑफ द मॅच.